मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजोग वागेरे पाटील यांनी प्रचारामध्ये चांगली मुसंडी मारली आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर आणि कामोठे विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून दुचाकी रॅलीच्या माध्यमातून रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे। 300 दुचाकी आणि 4 चाकी वाहने या रोड शो मध्ये सहभागी होणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले। गुरुवार दिनांक 9 मे रोजी दुपारी 3 वाजता खारघरमधून वाहन रॅलीला प्रारंभ होईल। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की वाहतुकीला कुठलाही अडथळा न होता महाविकास आघाडीच्या मोटार रॅली निघणार आहे। खारघरमध्ये फिरल्यानंतर ही रॅली कामोठेमध्ये येईल। कामोठेमध्ये या रॅलीची सांगता होईल। मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय आदित्यजींचा रोड शो या ठिकाणी आपण मंडळींनी खारघर आणि कामोठे या शहरामध्ये आयोजित केलेला आहे। आणि ज्या पद्धतीचं वातावरण आदित्यजींच्या सभांच्या माध्यमातून राज्यामधल्या इतर मतदारसंघात निर्माण होते, त्यांना जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतोय, महाराष्ट्राचं तरुण नेतृत्व जे आहेत, आदित्यजी असतील, रोहित पवार असतील, ह्या मंडळींना जो रिस्पॉन्स मिळतोय तो रिस्पॉन्स पाहता या ठिकाणच्या तरुण मतदारांना आवाहन करण्यासाठी आम्ही आदित्यजींचा रोड शो आयोजित केलेला आहे। खारघर आणि कामोठा या 2 शहरामध्ये हा रोड शो होणार आहे आणि हावरे कॉम्प्लेक्सजवळ कामोठ्याच्या त्याची समाप्ती होणार आहे। आम्ही मंडळी या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये संजोगजी वागीरे जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांची मशाली निशाणी आहे ती सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणानं पोहोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवतोय। मला अपेक्षा आहे की आदित्यजींच्या दौऱ्यानंतर या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीला एक बूस्टर डोस मिळाल्याशिवाय राहणार नाही। मावळमध्ये मशाल ही आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे, कारण मावळ मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक, काँग्रेसवाले, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी सर्व पक्षाचे आघाडीतले जे पक्ष आहेत आमचे ते तुटून पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कालच पत्र दिलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि हा जाहीर पाठिंबा आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच मावळमध्ये आम्ही कमी पडू हे आम्हाला वाटतच नाही। आम्ही 2 पावले पुढे जाऊ। हा रोड शो पनवेल मतदारसंघ, कर्जत आणि उरण असा आम्ही हा रोड शो ठेवलेला आहे। आमचे महास्टार प्रचारक आदित्य ठाकरे साहेब आहे। एक त्यांनी रावण मारल्यानंतर मतदारसंघ जो पनवेल आहे, कर्जत आहे, उरण आहे, खालचा मावळ भाग आहे, जो महाविकास आघाडीचा आता बालेकिल्ला झालेला आहे। ही निवडणूक मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही किती प्रचार केला तरी लोकांनी हातात घेतलेली आहे। रिक्षावाला असो, भाजीवाला असो, घरची जेवण बनवणारी महिला असो, 13 तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे आश्वासनं दिली होती 10 वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली, नाही डिझेल कुठल्या प्रकारचा हे केलं ना, त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात 13 तारखेची का 13 तारीख कधी उघडतो आणि मशाल चिन्हावर आम्ही बटन कधी दाबतो, अशी परिस्थिती झालेली आहे। आज आम्ही प्रत्येक गाव, पंचायत समिती वाई, जिल्हा परिषद वाई उमेदवार आज ती 2 दिवस पनवेलमध्ये फिरला, आज 2 दिवस उरणमध्ये फिरत आहे। आत्ताच मी न्हाव्याचा दौरा आटपून या पत्रकार परिषदेला उमेदवार पुढे गेलेला आहे। प्रत्येक गावात उमेदवार पोचतोय आणि लोकांचे चेहरे सांगतात। 2 तास उमेदवार गावात झालेला लेट झाल्यानंतर रस्त्यावरचा एकही माणूस म्हणजे महिला असो, त्यांच्याबरोबर आलेला मुलगा असो, तो उमेदवाराचा स्वागत केल्याशिवाय घरी जात नाही आणि ते चित्र आम्ही बघतो। एवढे वर्ष राजकारणामध्ये आहे, गावात गेल्यानंतर मतदाराचा चेहरा जो सांगतो तो
आज माननीय उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे, शरद पवारांच्या मागे उभा आहे, काँग्रेसच्या मागे उभा आहे, सोनिया गांधी यांच्या. आणि ही सत्ता पालट ही 100% होणार आहे, हे जनतेने मनात लोकांनी ठरवलेलं आहे. पहिल्या दिवसापासून काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आली, तेव्हापासून पनवेल आणि उरणमध्ये महाविकास आघाडी आणि ती आजतागायत तशीच अभेद्य आणि एक संघ राहिलेले. त्याच्यामुळं काँग्रेस कुठं राहिली असा प्रश्नच येत नाही. पहिल्या दिवसापासून काँग्रेस हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, एकापक्षीय शिवसेना, समाजवादी, आम आदमी पार्टी किंवा रिपब्लिकन चळवळीचे जे काही पक्ष आहेत छोटे मोठे, हे सगळे आज एक संघ आहेत. आणि त्याचं आपण पाहिलं तर प्रत्येक सभा असतील, रॅल्या असतील, पत्रकार परिषद असतात, या अशा प्रत्येक ठिकाणी सगळे एक संघ आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. आणि काँग्रेस हा शेवटपर्यंत हा महाविकास आघाडीसोबतच असणार. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट, खारघर.